दोन्ही संघ आपल्याला सामना सुरू होण्यापूर्वी सूचना दिली जाते। यासाठी केला होता अट्टहास, शेवट गोड व्हावा। शेवटचा सामना मैदानावरती आपण पाहतोय, दी ग्रेट ग्रँड फ्री फिनाले। नाणेफेक जिंकतोय फ्रेंडशिप मोरगाव क्रिकेट संघ। नाणेफेक जिंकल्यानंतर एकही सामना हारला नाही हा संघ, त्यामुळे आपली घोडदौड कायमस्वरूपी ठेवेल का की मेगा फायनल सामन्यात विजेत्या पदापासून दूर ठेवतील सातेरी वेंगुर्ला क्रिकेट संघ, त्याचं उत्तर आपल्याला या सामन्यात मिळणार आहे। गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाज समीर वेंगुर्लेकर। सिंधुदुर्गच नव्हे तर गोवा कर्नाटक राज्यात ज्याच्या नावाचा बोलबाला आहे असा समीर वेंगुर्लेकर मैदानात गोलंदाजच्या आक्रमणावरती सज्ज। मोरगाव संघाचं नेतृत्व करणारी सलामीची जोडी दत्तप्रसाद आणि त्यांच्या साथीने नॉन स्ट्राइक एंड वरती हरेश। सामन्याला सुरुवात। मेगा फायनल सामन्यासाठी पंच सर नितीन जबडे, सर विवेक जबडे। टप्प्या चेंडू त्याच्यावरती सुरेख फटका, डीप स्क्वेअर क्षेत्रात चेंडूचा प्रवास झालाय। चेंडू बघता न बघता सीमारेषेचं अंतर पार करतोय, आलाय देवळीच्या शेत चौकार। राजू वजराटकर सर, आपणास विनंती, आपण आमच्या प्रमुख व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा। चौकार आलाय, चौकाराने सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश केलाय। फलंदाजी करणाऱ्या फ्रेंडशिप मोरगाव क्रिकेट संघाने प्रतिस्पर्धी संघासमोर एक मोठं धावांचं आव्हान द्यायचंय। 4 षटकात पाहिलं तर सौरभ पाटकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा। यावेळी मात्र ऑफ साइड देऊ, आउट साइड देऊ, ऑफ स्टंप, ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू। गोलंदाज मात्र फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न करतायत। चेंडू अवांतर आलाय। धावसंख्येत 1 ने भर, सांघिक धावफलक 5 बनल्यात धावफलकावरती। यावेळी मात्र चांगला फटका आहे, फटक्यात वजन आहे परंतु अंतर कमी आहे। गडी बाद झालाय, दत्तप्रसाद बाद होतोय, चांगला झेल टिपला गेलाय। लॉंग ऑफ क्षेत्रात एक गडी बाद होतोय, सांघिक धावफलक 1 गडी बाद, 5 धावा। देऊळवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी उपस्थित राहिले। पेंडूर गावातील देऊळवाडीतील सर्व पदाधिकारी, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठाजवळ या। तसेच सर्व आमचे कार्यकर्ते, आपण देखील सर्वांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे। आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेत चेंडू यष्टिरक्षक दाजी नाईक यांच्या हातात गेलाय। पहिला चेंडू तुमचा होता परंतु त्यानंतर 2 चेंडू होते समीर वेंगुर्लेकरचे होते। 2 चेंडू 2 गडी बाद, 2 विकेट पडलेत, सांघिक धावफलक 5 धावा, 2 गडी बाद 5। संतोष किंजवडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती, आपण देखील मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हा। सन्माननीय संतोष किंजवडेकर। संतोष किंजवडेकर देवगड तालुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। स्पर्धेदरम्यान ते साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, धन्यवाद साहेब।
त्याचप्रमाणे सौरभ पाटकर नेरूरवरून या स्पर्धेसाठी दाखल झालेत. त्यांना देखील विनंती, आपण देखील मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हा. 2 गडी बाद 5 धावा. बंडा पावसकर देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती, साहेब आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न होऊयात. नवीन फलंदाज रोहित. नवीन फलंदाज रोहित यावेळी सज्ज. ऑन एंट्री गोलंदाज मिस्टर समीर वेंगुर्लेकर, मॅन फ्रॉम वेंगुर्ला. चेंडूवर सन्मान दिलाय, एकच धाव मिळेल. एका धावेने सांघिक धावफलक परावर्ती 6 धावा. गडी बाद होण्याचा नित्यक्रम होता तो कुठेतरी रोखला गेलाय, थांबवला गेलाय. फलंदाज रोहित यांच्या बॅटमधून एक धाव आली आहे. एका धावेने सांघिक धावफलक आपण पाहतोय, 6 धावा बनल्या आहेत धावफलकावरती. श्रीदेवी सातेरी परिसर युवक संघटना पेंडूर देऊळवाडी, सर्व सभासदांना विनंती आहे, आपण व्यासपीठाच्या दिशेने या. यावेळी आकुटप्या चेंडू होता, यावेळी चेंडूचा इम्पॅक्ट चेक केला गेला. ऑफस्टिकला मिस करणारा चेंडू, परंतु हा चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी आहे मैदानात. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 5 चेंडूवरती जर पाहायला गेलं 6 धावा खर्च केल्यात गोलंदाजांनी, 2 गडी बाद केलेत. समीर वेंगुर्लेकर ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा सामना, 4 षटकात 4 गोलंदाज म्हणजे स्पेलची सांगता करणारा एक चेंडू बाकी आहे. मेगा पॅनल सामन्यापर्यंत जर विचार करायला गेलं तर किफायतशीर गोलंदाजी वेंगुर्लेकर यांची आपण पाहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळी मात्र धीम्या गतीचा चेंडू, चेंज ऑफ द स्पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि निर्धाव आलाय चेंडू. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर देखील वापसी करणारी ही गोलंदाजी अपवादात्मक ठरली आहे. संघिक धावफलक पहिल्या षटकाखेरीस 6 धावा, 2 गडी बाद 6. बॉलरचं नाव काय मित्रा? योगेश ना? नवीन गोलंदाज योगेश. योगेश याने देखील कालच्या दिवसात चांगली गोलंदाजी केली आहे. योगेश पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईक एंडवरती रोहित आहेत, नॉन स्ट्राईक एंडवरती हरेश आहेत. हरेशला आतापर्यंत मात्र सूर गवसला नाही आहे. हरेशची बॅट जर मैदानावरती बोलायला लागली तर आपण यापूर्वीच्या 2 सामन्यांमध्ये पाहिलंय. मेगा पॅनल सामना आहे आणि त्या मेगा पॅनल सामन्याची किंमत ओळखून तुम्हाला मैदानावरती कार्य करायचं आहे. हे पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वाचा विजेता बनायचा आहे. पुढे सरसावले होते खेळण्यासाठी, पदलालित्य दाखवलं, परंतु फुटवर्कचा अभाव काहीसा पडला नाहीये. चेंडू निर्धाव आलाय. श्रीदेवी सातेरी परिसर युवक संघटना पेंडूर देऊळवाडी, सर्वांना विनंती, आपण व्यासपीठाच्या दिशेने या. यावेळी मात्र सुरेख फटका आलाय. फलंदाज रोहित यांच्या बॅटमधून चेंडूचा प्रवास डीप स्क्वेअर क्षेत्रात क्षेत्ररक्षक घेऊन फेकी करतील तोपर्यंत एकेरीची पावलं दुहेरीकडे आणि दुसऱ्या धावेनंतर तिसरी धाव देखील घेतली गेली आहे आणि 3 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित होईल. 9 धावा धावफलकावरती. सतीश पाटील, आपणास देखील विनंती, आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हा. सन्माननीय सतीश पाटील. त्याचप्रमाणे नितीन राऊळ, आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न होऊयात. यावेळी पुढे सरसावट टोलावलाय हरेश यांनी. चेंडूचा प्रवास लॉंग ऑफ पर्यंत झालाय, फंबल, आणि यावेळी मात्र दुसऱ्या प्रयत्नात चेंडू ताबा मिळवून फेकतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांनी सांघिक धावफलक, 2 गडी बाद 11. पहिल्या 3 चेंडूत 5 धावा बनल्यात. गोलंदाज योगेश यांना आपण ऑन स्क्रीन पाहतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. तुम्हाला जर 15,000चा फरक सहन करायचा नसेल तर विजेता होणं गरजेचं आहे. प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 40,000 रुपयाची पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकासाठी 25,000 आहे. त्यामुळे हा 15,000चा फरक आपल्याला जर सहन होत नसेल, आपल्याला फायद्यात राहायचं आहे तर कायदा विसरावा लागेल. फायदा जर करायचा असेल तर तुम्हाला कायदा विसरावा लागेल. त्यामुळे प्रत्येक चेंडूला कशा प्रकारे सीमारेषेबाहेर धाडता येईल याचा तुम्हाला विचार करावा लागेल. संघिक धावफलक 12 धावा. यावेळी अल्टीपल्टीचा प्रयास क्षेत्ररक्षकाला शोधला गेलाय आणि यावेळी मात्र स्वतः खड्डा मारून त्यात पडल्यासारखं झालंय.
प्रयत्न केला उलटा फटका खेळण्याचा, अंगलटी आलाय, लागला तर आगाच नाही तर बरबाद. फलंदाज बाद होत आहेत, 3 गडी बाद, 12 धावा. डीजे फलंदाज सूरज स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज. खालावलेला धावफलक, षटक क्रमांक 2 मार्गस्थ, 12 धावा धावफलकावरती आणि या षटकाची सांगता करणारा गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी करण्यासाठी योगेश. सूरजने चांगला फटका खेळलाय, पॉइंट क्षेत्रात चेंडूचा प्रवास, चेंडूने आता दिशा बदलली आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागलाय. 1 धाव बनली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय, सक्सेस. 2 धावांनी सांघिक धावफलक, परावर्ती 14 धावा. 2 षटकांच्या खेरीज प्रति षटक 7च्या सरासरीने 3 गडी बाद, 14 धावा धावफलकावरती. अंतिम 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फलंदाजाला आता मात्र जोखीम पत्करून फलंदाजी करायची आहे. पहिले गडी कसे बाद झाले, किती बाद झाले याचा विचार करायचा नाही आहे. आपल्याला मैदानात पाठवलंय, आपल्यावरती जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी तुम्हाला लिलया पार पाडायची आहे. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय शरद पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब, आपणास देखील विनंती आहे, आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न होऊयात. तुझ्या टीम मधले नवीन गोलंदाज वैभव. यावेळी सुरेख फटका, फटक्यामध्ये वजन आणि ताकद, टायमिंग, चेंडू 1 बाउन्स परार, चौकार. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग ठिकाणी होता, चेंडू मारल्यानंतर ते मात्र त्या ठिकाणी मार्गस्थ झाले. सांघिक धावफलक आपण पाहतो या चौकाराने परावर्तित होईल. या 4 धावांनी सांघिक धावफलक 18 धावा. स्पर्धेदरम्यान सन्माननीय सुनील पेडणेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब, आपणास देखील विनंती, आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हा. यावेळी देखील चौकार येईल का? क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, प्रयत्न सक्सेस झालेत का? त्या ठिकाणी काय घडलंय? 2 तर पूर्ण झालेत, 3ऱ्या धावेचा प्रयत्न, 3री सक्सेस झाली आहे, 3 धावा बनल्या आहेत. पेंडूर सोसायटी चेअरमन, त्याचप्रमाणे युवकांचं लाडकं नेतृत्व, सर्वांवरती प्रेम करणारं नेतृत्व, सर्वांचे लाडके सन्माननीय दीपा सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब, आपणास देखील आदरपूर्वक विनंती आहे, आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न होऊयात. पेंडूर गावामध्ये जेवढ्या स्पर्धा होतात आणि पंचक्रोशीत दशक्रोशीत जेवढ्या स्पर्धा होतात त्या सर्व स्पर्धांना आवर्जून साहेबांची उपस्थिती असते. हे युवकांवरती असणारं प्रेम आहे आणि आपल्या गावातील पंचक्रोशीतील खेळाडूंना देणं मिळणारे हे प्रोत्साहन आहे. त्यामुळे साहेब, आपणास आदरपूर्वक विनंती, आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हा. खोलवर टप्प्या चेंडू होता, खोदून काढण्याचा झाला प्रयत्न, सूरज यांच्या माध्यमातून फक्त 1 धाव. 1 धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. सांघिक धावफलक 22 धावा, 3 गडी बाद 22. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 3 धावा, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, म्हणजे 3 चेंडूत 8 धावा बनल्या आहेत. सांघिक धावफलक आतापर्यंत 22 धावा. यावेळी समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, जेल टिपला गेलाय आणि यावेळी अजून 1 गडी बाद होतोय. अर्थातच हरेश या ठिकाणी बाद होत आहेत. सांघिक धावफलक 22 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात, 6 चेंडूत 9 धावांची एका चौकारासहित नटलेली फलंदाजी हरेश यांची यावेळी मात्र संपुष्टात येते आणि सांघिक धावफलक पाहिलं तर 2 षटक 4 चेंडूंच्या अखेरीस 4 गडी बाद 22 धावा. नवीन फलंदाज मैदानात.
सन्मान्य मनोज राऊळ या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीदेव वेताळ मैदान पेंडूर देऊळवाडी आपण पाहतोय. सन्मान्य मनोज राऊळ साहेब, आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न होऊयात. त्याचप्रमाणे श्रीदेवी सातेरी परिसर युवक संघटना पेंडूर देऊळवाडी सर्व कार्यकर्ते, आपणास देखील विनंती, आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने या. 4 चेंडूत 8 धावा खर्च करत एक गडी बाद केलाय. नवीन फलंदाज विकी. 22 धावा तर बनल्या आहेत धावफलकावरती. सामना चुरशीचा होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे, परंतु धावा जर अजून आल्या तर सामन्यामध्ये ट्विस्ट देखील येईल. यावेळी फटका सजलाय. एक धाव पूर्ण डीप मधून क्षेत्ररक्षक जाणार, ताबा मिळवणार, फेकी करणार, तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण. फेकी पा, हा अनुभव आहे. समीर वेंगुर्लेकर ज्या वेगात चेंडूवर आला त्या वेगात त्याने स्वतःला झोकून दिलाय आणि त्यानंतर चेंडूवर ताबा मिळवून यष्टीरक्षक दाजी नाईक यांच्या हातापर्यंत चेंडूचा प्रवास घडवून आणला. 2 धावांनी सांघिक धावफलक 24 धावा. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी पाहतोय, परंतु फलंदाजी ही पहिल्या 2 सामन्यांच्या तुलनेत थोडीशी खालावली आहे, परंतु ही सुधारावी लागेल. अजूनही संधी आहे. यावेळी चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी रमेश आलाय स्क्रीनवरती. चेंडूवर ताबा मिळवून फेकी केली आहे. 1 धाव बनली आहे. एका धावेने सांघिक धावफलक 25 धावा. 3 षटकांचा खेळ माघारी. सांघिक धावफलक आपण पाहतोय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना 25 धावा जोडल्या गेल्या धावफलकावरती. अजून 6 चेंडूंचा खेळ बाकी. या 15 ते 20 धावा जर या 6 चेंडूवरती आल्या तर योगेश सामना खूप फायटिंग होईल, कारण प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर त्यांची देखील खोलवरपर्यंत पसरलेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजच्या आक्रमणावरती मॅन फ्रॉम आडेली साई नाईक उर्फ गोट्या नाईक नावाने प्रसिद्ध आहे खेळाडू. साई प्रसाद नाईक गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो फलंदाज विकी. नॉन स्ट्राईक एंडवरती सूरज. धीम्या गतीने चेंडू बॅटवरती घेतलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक आला. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न सुरेख केले, परंतु एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु ताबा मिळवणं कठीण होऊन बसलाय. परतीची फेक होईल तोपर्यंत 2री धाव पूर्ण. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात यावेळी 19-20चा मामला. 3री धाव देखील पूर्ण झाली आहे. 5 मिनिटांनी कॉल करते. सांघिक धावफलक 3 धावांनी पुढे जाईल. 28 धावा. प्रयत्न तर सुरेख केला. 28 धावा बनल्यात. पहिल्या चेंडूवर 3 धावांचा फटका पाहिला. धीम्या गतीने चेंडू हाताळला होता जागा बनवून, कारण वाऱ्याचा वापर करून घेण्याची सवय आहे फलंदाजांना. यापूर्वीच्या सामन्यात देखील त्यांनी चांगली फलंदाजी केली आहे. संपूर्ण चषकात त्यांनी फलंदाजी चांगली केली आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू, चांगला फटका. डीप स्क्वेअर क्षेत्रात चेंडूचा प्रवास. समीर वेंगुर्लेकर डाव्या हाताने फेकी थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने झाली आहे. आणि यावेळी मात्र एकच धाव घेतली गेली आहे. एका धावेने सांघिक धावफलक 29 धावा. अंतिम 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजून. सांघिक धावफलक 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती. इथून पुढे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर 2 मोठे फटके जर आले तर मॅच मध्ये ट्विस्ट येणार आहे. निर्धाव चेंडू आलाय. एक निर्धाव चेंडू खूप महत्वाचा आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आलाय. चेंडूचा प्रवास डीप मध्ये झालाय. चेंडूवर ताबा मिळवून फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण झाल्या आहेत. 2 धावा पूर्णत्वास. 2 धावांनी सांघिक धावफलक पुन्हा एकदा 31 धावा. एक धाव महत्वाची आहे. सांघिक हितासाठी लाख मोलाची आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षक धावा अडवण्याचा प्रयत्न करतायत, फलंदाज धावा घेण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे हे प्रयत्न अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत या सामन्यात रंगत आणणारे असतील. शेवटचे 2 चेंडू. किती धावांचं टार्गेट दिलं जाईल सातेरी स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाला. नाणेफेक जिंकून फ्रेंडशिप मोरगाव क्रिकेट संघाने घेतलेला निर्णय काही पहिल्या षटकात जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर यशस्वी वाटत होता, त्यानंतर अंगलटी आल्यासारखा वाटत होता, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजांनी मैदानावरती तळ ठोकलाय. विकी आणि सूरज यांनी चांगली फटकेबाजी करतायत. ते देखील सिंगल डबलवरती भर आहे, परंतु शेवटचे 2 चेंडू आहेत. आणि यावेळी मात्र बीट झाले आहेत फलंदाज. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. हा प्रेशर आहे. या प्रेशर मध्ये तुम्हाला काय कधी करायचं आहे ते मात्र लक्ष ठेवून करायचं आहे. यावेळी चुकी झाली. त्यांना वाटलं दाजी नाईक यांनी चेंडू नॉन स्ट्राईक एंडवरती फेकला, परंतु चेंडू त्यांच्या हातात होता. त्यांनी जागा सोडली. ज्याला स्ट्राईक देत होते तो फलंदाज सूरज या ठिकाणी बाद झालाय. मैदानात
स्पर्धेदरम्यान सन्माननीय सुनील गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब, आपणास देखील विनंती आहे, आपण देखील सन्मानपूर्वक मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न होऊया. पहिल्या डावाची सांगता करणारा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज साई प्रसाद नाईक. षटक क्रमांक 4 ची सांगता करणारा चेंडू स्ट्राईक एंडवरती फलंदाज एका मोठ्या फटक्याच्या तयारीत होता, परंतु हा फटका आला नाहीये. एक धाव तर मिळाली आहे एका धावेने. समाधान. एका धावेने सांघिक धावफलक पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडवरती घडामोड घडली आहे. फलंदाज धावबाद केले जातील का पाहावं लागेल. चेंडू पंचांजवळ जमा करा. षटकांच्या अखेरीस 32 धावा. विजयासाठी 24 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 24 चेंडू 33 धावांचा जाईल. धावा रोखल्या जातील की ठोकल्या जातील हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज. गेले 2 दिवस आपण ज्यांचा या स्पर्धेत आवाज ऐकतोय, या गावचे लोकल बॉय, अर्थातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आवडता आवाज, बुलंद आवाज, आमचे साथी सहयोगी समालोचक योगेश पेंडुरकर. त्याचप्रमाणे या स्पर्धेत मी मराठी समालोचक समीर राणे मला या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजन कमिटीचे लाख लाख धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा नवीन वर्षात नवीन जोशात. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आपण पाहत आहोत, आजमावत आहोत देवी चषक 2025 सिंधुदुर्ग मध्ये हा प्रथमच आपण पाहत आहोत. आणि या आजच्या दिवसात 2 संघ जे मेगा फायनल मध्ये प्रवेश करत आहेत. मात्र त्या अगोदर या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण जे हात आमच्या पाठीशी उभे राहिलेत, त्यांची नावं पुढील प्रमाणे, ज्यांनी आर्थिक स्वरूपात देणगी स्वरूपात मदत दिली आहे. सन्माननीय प्रकाश सावंत कुडा यांच्याकडनं 500 रुपये, सन्माननीय सुहास पाटकर हुबरमाळ यांच्याकडनं 2000 रुपये, सन्माननीय रवींद्र पिंगुळ यांच्याकडनं 1000 रुपये, सन्माननीय शशिराज पावशी यांच्याकडनं 1000 रुपये, सन्माननीय नानू बांबर्डेकर वेता बांबर्डे यांच्याकडनं 500 रुपये, तसेच सन्माननीय पप्पन पेंडुरकर पिंगोळ यांच्याकडनं 1500 रुपये, तसेच सन्माननीय सदानंद देवळी आंबरड यांच्याकडनं 1000 रुपये, तसेच सन्माननीय विपुल माळकर काळसे यांच्याकडनं 500 रुपये, सन्माननीय निलेश कन्याकर यांच्या पिंगुळ यांच्याकडनं 1000 रुपये, सन्माननीय संभाजी वितुरेकर कसाल यांच्याकडनं 1000 रुपये, तसेच सन्माननीय मनोज परुळेकर मठ यांच्याकडनं 2000 रुपये. थांबूया थोड्या वेळासाठी. गेले 2 दिवस या संपूर्ण स्पर्धेला ज्यांचा गोड आवाज लागला ते सन्माननीय समीर राणे साहेब या ठिकाणी या स्पर्धेतनं आपला निरोप घेत आहेत. 2 दिवस ज्यांचा मंजूळ गोड आवाज आपण ऐकला. मी विनंती करेन या ठिकाणी समीर राणे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी. मी विनंती करतो सन्माननीय सौरभ पाटकर साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते ह्या देवी चषक 2025 चे एक सन्मान चिन्ह आठवण भेट म्हणून समीर राणे सर यांना देऊ. समीर राणे सर, धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेला उपस्थित राहिलात. तुमचा आवाज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोक आवाज आहे आणि मात्र ऐकला जातोय आणि ह्या मॅच मध्ये तुम्ही लागलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सरपंच किंजवडे यांच्याकडे 1000 रुपये. ओके, या ठिकाणी ऑफिशियल इशारा येतोय आमच्यापर्यंत हा सामना चालू झाल्याचा. मैदानाच्या आतवरती 24 चेंडूंना 33 ची गरज आहे. त्यावरती पहिलाच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षकांना थोडीशी विलंब झालाय. एक धावेचा रूपांतर हे सहजासहजी दुसऱ्या धावेपर्यंत घेऊन जायला जात आहे. दोन धावा पहिल्या चेंडूवरती पूर्ण होत आहेत. अजूनही एक चांगला मुकाबला मैदानाच्या आतवरती होण्याची दाट शक्यता आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहतो होतो. मात्र वेंगुर्ला संघ त्याच्या समोर मोरगाव संघ परत एकदा फुलटॉस चेंडू फुलटॉसला फसवला. पॉइंट वरती क्षेत्ररक्षक आहे, कुठलीही चूक न करता आपल्या सेफ साइड मध्ये चेंडूला विसावा दिलाय. बहुतेक या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट साबित ठरू शकतो, कारण दाजी नाईकचा विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतं. सिंधुदुर्ग टेनिस ज्याने वेगळी ओळख निर्माण करून दिली तो दाजी नाईक आता मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या उद्देश मैदानावरती घेऊन चालला होता. बॅट आणि चेंडूचं न व्यवस्थित जुळलं गेलेलं समीकरण कारणीभूत ठरतंय. विकेट क्रमांक पहिला 33 धावांच्या पाठलागाला करत असताना दाजी नाईक बॅक टू द पॅव्हिलियन.
धन्यवाद. आपण पाहतो आहोत सन्माननीय संतोष किंजवडेकर साहेब सरपंच किंजवडे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत होतं. समीर वेंगुर्लेकर नवीन बॅटर मैदानाच्या आतवरती दाखल होतो, आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समीर वेंगुर्लेकर आपल्याला पाहायला मिळतील. पहिला विकेटचं पतन होतंय आपल्याला पाहायला मिळतोय. साई प्रसाद नाईक सोबतीला आहे नॉन स्ट्राईक एंड वरती. आता मात्र बघावं लागेल, पहिल्याच चेंडूवरती दुहेरीचा फटका आला होता. हरेश आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाजीचा भरणा सांभाळला जातोय. फुलटॉस चेंडू दोन्ही मैदानाच्या आतवरती दाखल झालेत. मात्र चेंडूंना जी मोठ्या फटक्यांवरती खेळण्याचं रूपांतर करण्याची गरज होती ते मात्र कुठेतरी मागे राहिलं जातंय. परत एकदा समीर येतोय नवीन फलंदाज. परत एकदा सुरेख चेंडू अष्टा कव्हरच्या डोक्याच्या वरना, मात्र दुसऱ्या चेंडूवरती बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूला 2 गडी संपादन केली जात आहे. सलगचा 4था सामना मैदानाच्या आतवरती खेळतोय तो मात्र संघ पाहायला मिळतोय मोरगाव. मात्र अजूनही या संघामधला कुठचाही खेळाडू दमलेला दिसत नाहीये. प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नवीन करण्याचं उद्दिष्ट घेऊन मैदानाच्या आतवरती येत आहे. बॅक टू बॅक दाजीच्या मागोमाग जातोय पवेलियनच्या आश्रयाला समीर वेंगुर्लेकर. नावं घेऊया ज्या माणसाने आपल्या स्पर्धेसाठी मदत केली. संभाजी वितरेकर कसाल यांच्याकडनं 1000 रुपयाची देणगी स्वरूपात मदत. मनोज पवळेकर मठ यांच्याकडनं 2100 रुपये. तसेच सौ स्नेहा परब सरपंच खलाडे पेंडूर 1000 रुपये. तसेच सन्माननीय संजय मेस्त्री पेंडूर यांच्याकडनं 500 रुपयांची देणगी स्वरूपात मदत येते. तसेच सन्माननीय दीपक गावडे पेंडूर यांच्याकडनं 500 रुपये. सन्माननीय नारायण नाईक सावंतवाडी यांच्याकडनं 1000 रुपये. सन्माननीय दिनेश गावणेकर गावनाळे यांच्याकडनं 1000 रुपये. सन्माननीय समीर राधाकृष्ण मटकर वालावल यांच्याकडनं 5000 रुपये. कैलासवासी पुनाजी शिवराम वालालकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू अनिरुद्ध आणि दयानंद वालालकर यांच्याकडनं पेंडूर यांच्याकडनं 5000 रुपये. तसेच वासुदेव परब पेंडूर यांच्याकडनं 501 रुपये. श्री मंगेश परब पेंडूर यांच्याकडनं 100 रुपये. तसेच श्री श्रीकृष्ण तळवडेकर मालवण यांच्याकडनं तब्बल 1000 रुपये. जाऊया मैदानाच्या दिशेने, बाकीचे नाव नंतर. संभाव्य स्पर्धेतील हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती नवीन बॅटर आल्या मैदानावर. पहिला चेंडू सुरेख लाईन सुरेख टप्प्यावरती येताना पाहायला मिळतोय. जाता क्षणी रमेशने मात्र पहिल्या चेंडूला 1 धाव पूर्ण गेले आणि स्वतःचं खातं ओपन केले. सांघिक धावसंख्येला थोडी भर पाडली. 3 धावा या धावफलकावरती जुळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळतंय. महाकरंडक चषक आपण पाहतो आणि त्यावरती मात्र अधिराज्य गाजवण्याचं काम हे केलं जाईल कुठच्या तरी एका संघाच्या बाजूने. मात्र कोण असेल संघ? परत एकदा थोडासा पायडल स्वीपचा फटका क्षेत्ररक्षक परत एकदा त्या ठिकाणी येतोय. परत एकदा काहीतरी मिस फिल्डिंग होते. मात्र शरीर हे मात्र कुठेतरी साथ सोडताना दिसते हळूहळू का होईना. कारण सलगच आपण पाहिलं तर मात्र 4था सामना मैदानाच्या आतवरती होताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय सतीश कांबळे साहेब उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असेल साहेब की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. परत एकदा परत आली की दाखवलं जात आहे क्षेत्ररक्षकाच्या. मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटपर्यंत कमेंटेड होतात होत्या चेंडूवरती रोखण्यासाठी. मात्र तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक समाप्त झालं. पाठलाग चाललाय तो 33 धावांचा आणि या 33 धावांच्या पाठलागाला पहिल्या षटकाला 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सांघिक धाव संख्या 6 धावांवरती होते. म्हणजे अर्थात 18 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि 18ला गरज असेल ती 27 धावांची. आपण तसेच सन्माननीय विलास तेंडुलकर तेंडोली यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक. सन्माननीय नितीन राहुल पेंडूर यांच्याकडनं 1000 रुपये. सन्माननीय बाबू वेतुरेकर वेतुरा 1000 रुपये. सन्माननीय किशोर कसालकर कसाल 1000 रुपये. तसेच सन्माननीय सदानंद कसालकर कसाल 1000 रुपये. तसेच सन्माननीय राजन नाईक कुडा यांच्याकडनं 2000 रुपये. सन्माननीय संतोष वालावलकर वालावल 1000 रुपये. सन्माननीय सुमित सामंत पेंडूर 1000 रुपये. सन्माननीय नितीन नांदुसकर नांदूस 500 रुपये. सन्माननीय शैलेश बिभवणीकर नांदूस 500 रुपये. सन्माननीय ज्ञानेश्वर कारणेकर आरावली 1000 रुपये. सन्माननीय दीपक पाटकर मालवण 5000 रुपये. सन्माननीय हनुमंत तोंडवळकर पेंडूर 500. सन्माननीय प्रमोद बांदकर पेंडूर 1000 रुपये. सन्माननीय संकेत पटेल पेंडूर 1000 रुपये. थांबूया थोड्या वेळासाठी, जाऊया मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ताराम गोलंदाजी मार्कला सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 27 धावांची गरज आहे. पहिल्या षटकाला 6 धावा निघाल्यात. अल्टीपल्टीचा फटका बॅट आणि चेंडूमध्ये परत एकदा दुरावा निर्माण होतोय. बॅट आणि चेंडूवरती समीकरण जुळणं गरजेचं होतं. ते गरजेचं समीकरण कुठेतरी माघारी राहताना पाहायला मिळते.
अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो दत्ताराम यांच्या माध्यमातून नक्की चमचमणाऱ्या चषकामध्ये पासना मात्र एक पाऊल दूर असणारे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांना 50-50% चान्सेस आहे तो या पहिल्या पर्वातला विजेता होण्यासाठी. मोठा फटका फसला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, चालत येतोय, धावत येतोय, चेंडूवरती धबकतोय आणि आपल्या सेम साइडला चेंडूचा आश्रय येतोय. धक्का क्रमांक 3 वेंगुर्ला संघाला बसतोय. बॅक टू बॅक आता मात्र धक्क्यांचा सुरुवात होते. या मॅच दरम्यान एक वेगळ्या मूड मध्ये येताना पाहायला मिळतोय तो आपल्याला मायगाव संघ पाहायला मिळतोय. फ्रेंडशिप मोरीगाव हा संघ पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आणि वाखाणण्या योग्य क्षेत्ररक्षण केलं जातं प्रत्येक क्षेत्ररक्षकांना. सहजासहजी हा सामना जरी धावा कमी झाल्या असतील तरी आम्ही सोडणार नाही या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये आपली पावलं सहकारताना पाहायला मिळत आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जाऊया परत एकदा आपण सन्माननीय प्रमोद बांदेकर पेंडूर यांच्याकडनं 1000 रुपये, सन्माननीय सतीश वडील पेंडूर यांच्याकडनं 1000 रुपये, सन्माननीय दीपा सावंत पेंडूर 1000 रुपये, सन्माननीय किशोर त्रिंबककर यांच्याकडनं 1000 रुपये, सन्माननीय राजन त्रिंबककर यांच्याकडनं 2000 रुपये, सन्माननीय संजय नाईक सर मित्रमंडळ पेंडूर अमित सावंत पेंडूर यांच्याकडनं 1000 रुपये. नवीन बॅटर मैदानाच्या आतवरती जातोय सर आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती निर्धाव अल्टीपल्टीचा फटका झाला होता, त्यानंतर मात्र मोठ्या फटक्यांवरती रूपांतर करण्याचा प्रयत्न होता, मात्र तोपर्यंत आपण जर पाहिलं तर मात्र चेंडू हातामध्ये जाऊन समाविष्ट होताना पाहायला मिळतोय. लाजवाब सुरुवात केली जाते दुसऱ्या षटकाच्या खेळामध्ये. आपण पाहिलं तर आपल्याला परत एकदा पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवरती दत्ताराम, ज्यांनी मात्र चांगली गोलंदाजी आजच्या संपूर्ण स्पेलला केली आहे आणि आता या मेगा फायनल मध्ये आपल्या गोलंदाजीची शाप सोडवताना पाहायला मिळाला हा गोलंदाज. फुलटॉस चेंडूला फक्त आकार दिला जातोय. संकेत कालच्या दिवसामध्ये खूप चांगली फलंदाजी या बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आता मात्र परत एकदा एक फेकी येते येत्यापासून चेंडू ही थोडीशी दूर राहिली जाते. एक धाव तर नक्कीच पूर्ण आणि आपली शारीरिक भाषा दाखवतोय आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण गेली जाते. 2 धावांनी सांघिक धाव संख्या 8 धावा या धाव फलकावरती जुळताना पाहायला मिळतात. आता मात्र हळूहळू सूर्य अस्ताकडे जायला लागलाय. मात्र ह्या अस्ताकडे जाणाऱ्या सूर्याबरोबरच मात्र एक अरुणोदय होईल आणि मात्र ह्या चमचमणाऱ्या बाहुबली करंट वरती आणि रोख रुपये 40,000 वरती कुठचा संघ आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्य जरी असताना चालला असेल तरी मात्र एक संघ विजयी नक्कीच होताना पाहायला भेटेल. मात्र कोण असेल तो संघ हे मैदानाच्या आतवरती पाहणं गरजेचं आहे. परत एकदा अल्टीपल्टीचा फटका होतोय संकेतच्या बॅटमधनं. मात्र परत एकदा बघावं लागेल क्षेत्ररक्षकाचे शेवटपर्यंत प्रयत्न आणि तोपर्यंत चेंडू हात लगा लेकिन मूव नहीं आया. रोलिंग ऑक्सिजन वाला हा आलाय. परत एकदा नशीबवान वेंगुर्ला संघासाठी चौकार. सुरेख क्षेत्ररक्षण होतं क्षेत्ररक्षक विकी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र शेवटपर्यंत दिलेलं हे प्रॉमिस कुठेतरी कमी पडलं. आउटफिल्डिंग थोडीशी या मैदानाची चॅलेंजिंग आहे. मात्र यापेक्षा खूप चॅलेंजिंग आउटफिल्डिंग वाली मैदान असतात. मात्र आम्ही खूप भाग्यवान आहोत की आमच्याकडे हे गोल मैदान आहे आणि या गोल मैदानावरती प्रत्येक बॅटर प्रत्येक गोलंदाज आणि हे माती विकेटवरती गोलंदाजांना नक्कीच भरणं आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा हलक्या हाताने खेळला गोलंदाज स्वतः येतोय आणि त्यावरती लाजवाब कॅच ऑफ द फिल्डिंग ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण व्हावं तर कसं व्हावं तर क्षेत्ररक्षण यास असं व्हावं. स्वतः गोलंदाजी करतोय. फॉलो थ्रू मध्ये गेलाय. चेंडूला हाताला पकडलाय. चेंडूला स्टंपवरती फेकलाय आणि चेंडू जाऊन स्टंपवरती आदळलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. जर ह्या गोलंदाज दत्तारामचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तुम्हाला मित्रांनो सांगण्याची गरज नाहीये. टाळ्यांचा आवाज होऊन जाऊन दे. याच्या गोलंदाजीसाठी नाही याच्या क्षेत्ररक्षणासाठी. आपण परत एकदा सन्माननीय काका गावकर पेंडूर यांच्याकडनं 500 रुपये, सन्माननीय सतीश वैरकर कट्टा यांच्याकडनं 10,000 रुपये, सन्माननीय बाबा परब मालवण यांच्याकडनं 5,000 रुपये, सन्माननीय अर्जुन केवसकर यांच्याकडनं 5,000 रुपये, सन्माननीय उदय कालेलकर यांच्याकडनं 500 रुपये, सन्माननीय दत्तगुरु पोईप यांच्याकडनं 500 रुपये, सन्माननीय तेजस पटकर मालवण, शैलेश पुस्तक मंडळ मालवण यांच्याकडनं 2,000 रुपये, डॉक्टर प्रथमेश वालवकर वराड यांच्याकडनं 1,000 रुपये, प्रथमेश मटकर कणकवली 2,100, सन्माननीय बबलू पिंगुळकर यांच्याकडनं 3,500. सरत एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये वैभव आपल्याला पाहायला भेटेल. नॉन स्ट्राईक एंड वरती वैभव शाली फलंदाजी करावी लागेल. स्वतःच्या नावाला साजेशी फलंदाजी करावी लागेल. मात्र साथ देतो एका साईडने. रमेश आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. 12 धावा झालेत. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती दिसते. परत एकदा चेंडू थर्ड मॅन रिजन वरती आपल्याला पाहायला मिळतो. आउटफिल्डिंग सुद्धा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने येताना पाहायला मिळतोय. चेंडू ज्या ठिकाणी नक्कीच दुसरी किंवा तिसरी धाव मिळाली गेली असती त्या ठिकाणी मात्र एकच धाव मिळते. एका धावेने सांघिक धावसंख्या वधारेल.
33 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंच्या खेळामध्ये 20 धावांची गरज आहे विजयासाठी. 12 चेंडू 20 धावांची गरज मैदानाच्या आतवरती कशा प्रकारे पूर्ण होते हे पाहणं गरजेचं असेल. सन्माननीय बबलू पिंगोळी यांच्याकडनं 3500, सन्माननीय निखिल नाईक कणकवली यांच्याकडनं 2100, तसेच सन्माननीय संतोष किंजवडेकर सरपंच किंजवडे यांच्याकडनं 1000 रुपये, सन्माननीय सौरभ पाटकर नेरूर यांच्याकडनं 2000 रुपये, सन्माननीय एकनाथ खालेलकर यांच्याकडनं 1000 रुपये. या सगळ्यांना पेज ना तिसरं षटक हाताळलं जाते गोलंदाजी मार्कला. आपण पाहतो कुणाल यांना गोलंदाजी मार्कवरती खूप चांगला झेल टिपला होता. आपण बघितलं डीप मिड विकेट साईडला या क्षेत्ररक्षकाने. आता मात्र गोलंदाजीच्या भरणापांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल या मैदानाच्या आतवरती काय होईल मात्र पाहणं गरजेचं आहे. 12 मध्ये 20 ची गरज आहे. एका साईडने वेंगुर्ला, दुसऱ्या साईडने आपण पाहतोय मोरगाव, दोन्ही संघ आहेत. पहिला चेंडू बॅटला मधोमध क्लिक झालाय का, क्षेत्ररक्षक जाईल तर पोहोचेल का, मात्र तोपर्यंत सर्वांना मात्र या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतवरती होतं मोरगाव संघाच्या बाजूने. बॅक टू बॅक हातरे दिले जात आहे. ते मात्र कालचा फायनली संघ होता तो वेंगुर्ला संघाला. आपण पाहतो हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 40,000. ते पुरस्कृत केले जात आहे संगीत विशारद कीर्तनकार स्वर्गीय वसंतराव पाटकर गुरुजी पाट यांच्या स्मरणार्थ दातपंत योगी श्री सन्माननीय सुहास पाटकर यांच्याकडनं. तसेच प्रथम क्रमांकाचं संपणार आहे बाहुबली करंडक बघतोय आपण, ते प्रायोजित केलं जातं सन्माननीय योगेश अर्जुन नाईक यांच्याकडनं. तसेच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,025 हे पुरस्कृत केले गेले देवळी समाज ओरस देववाडे यांच्याकडनं. तसेच द्वितीय क्रमांकासाठी चषक पुरस्कृत केलं जातं सन्माननीय शंकर राजू वजराटकर यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतवरती जातो. आपल्याला योगेश पाहायला मिळेल उजव्या हाताचा हा बॅटर. आता मात्र अडचणींमध्ये वाढ होईल. मात्र जोपर्यंत मैदानाच्या एका साईडने वैभव पाहायला मिळतोय तोपर्यंत वेंगुर्ला संघ सहजासहजी हार मानणार नाहीये. कुठच्याही क्षणी कमबॅक करण्यासाठी ओळखला जाणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट लॉंग ऑफ त्या ठिकाणी उपस्थित होतात. त्याच्या डोक्याच्या वरना चेंडूचा प्रवास, एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी वरळी ती पावलं आणि तोपर्यंत मात्र दोन्ही धाव देखील मैदानाच्या आतवरती कंप्लीट केली गेले आणि 2-2 धावांच्या फटके या हार आणि जीत मध्ये मात्र अंतर नक्कीच निभावले जातील. मात्र हा हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतवरती चालला. एकदा वाटतोय संघ मोरगाव साईडने हा सामना जाईल, एकदा वाटेल हा संघ फ्रेंडशिप आपण पाहिलं तर मात्र सातारे वेंगुर्ला संघाच्या बाजूने जाईल. मात्र काय होईल तोपर्यंत हे पाहणं गरजेचं आहे. 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झाल्यात. परत एकदा मोठा फटका खेळायचा होता. यष्टीरक्षक आहे चेंडूच्या खाली, मिस टायमिंग होतोय चेंडू आणि अजून एक धक्का बसतोय. धक्का क्रमांक 6 बसतोय तो मात्र वेंगुर्ला संघाला अडचणींमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा तो मोठा फटका थोडासा आपण पाहिला तर डीप फाईनलेसच्या साईडला हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज आपण पाहतो तो योगेश यांचा. मात्र तोपर्यंत बॅट आणि चेंडूवरती न जुळलं गेलेलं व्यवस्थित समीकरण आणि क्षेत्र यष्टीरक्षकाने कुठची चूक केली नाहीये. आपल्या सेम साईडमध्ये चेंडूला विसावा दिला, जागा दिला आणि मात्र तोपर्यंत आता 6व्या विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परत एकदा येऊया बक्षीस सन्मानीकडे. आपण वाचतो मालिकावीर जे हे संपूर्ण टुर्नामेंट्स आहे त्यासाठी पुरस्कृत केलं गेलंय ते मात्र सन्माननीय पंढरीनाथ पिननकर साहेब यांच्याकडनं. तसेच या संपूर्ण मॅच साठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी पुरस्कृत आहे सन्माननीय सचिन सावंत. करस्वासी आनंद सकाराम देसाई यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सचिन सावंत साहेब यांच्याकडनं हे पारितोषिक आहेत. प्रत्येक सामन्यात आपण सामनावीर चषक पाहतोय आणि हे पुरस्कृत केले जाते सन्माननीय राजन नाईक सर किरवडे यांच्याकडनं. तसेच स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू आहेत ते पुरस्कृत केले गेले सन्माननीय सागर साहेब यांच्याकडनं, मुर्देकर यांच्याकडनं हे पुरस्कृत केले गेले. संघांसाठी सन्मान चिन्ह देवळी समाज उन्नती मंडळ पेंडूर देववाडा यांच्याकडून हे पुरस्कृत केले गेलेत. अशी ही व्यवस्थित बक्षिसांची मांडणी असणारी क्रिकेटची महापर्वणी देणारी देवळी चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतो आहोत. परत एकदा मोठा फटका जाता श्रेणी येतोय योगेश यांच्या बॅटमधना. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय. एक धावेचं रूपांतर सहजासहजी दुसरी धाव पूर्ण केली जाते. दुहेरी धावांचा फटका मैदानाच्या आतवरती येतोय. तसेच या स्पर्धेसाठी सन्माननीय गुणवंत राहुल यांच्याकडनं 500 रुपयांचे देणगी स्वरूपात येते. धन्यवाद साहेब या स्पर्धेवरती प्रेम केल्याबद्दल. देवी चषक 2025 आपण पाहतो हे चषक सांघिक धावसंख्या 17 धावांवरती. षटक क्रमांक 3 2 चेंडूंचा खेळ आहे अजूनही बाकी या षटकातील.
परत एकदा सुरेख चेंडू, ब्लॉकवाला चेंडू, त्यावरती मात्र क्षेत्ररक्षक थोडंसं हा ना करतोय आणि त्यावरती मात्र धावचीच्या स्वरूपाने फॉलो थ्रू मध्ये स्वतः परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज. कुठची चूक न करता मात्र महत्वपूर्ण मॅच मध्ये वैभवला यावं लागेल डगआउटच्या दिशेने. धक्का क्रमांक 7 बसतोय. आता मात्र अडचणीमध्ये खूप म्हणजे खूप बहुत वाढ होताना पाहायला मिळते. आता मात्र एकाच दुसरा मोठा हिट असणं गरजेचं आहे. वातावरण थोडंसं शांत झालंय. जाऊया तोपर्यंत डीजे दर्शन यांच्याकडे. सात चेंडू 16 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिगंबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती योगेश आहेत. स्ट्रायकिंग एंडला 7 मध्ये 16ची गरज आहे. बघावं लागेल. 7 विकेट्स आतापर्यंत गेले. थोडंसं नाजूक अवस्थेमध्ये हा मुकाबला होतोय. परत एकदा चेंडू बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही समांतर चेंडू अवांतर असल्याचे गुण पंचांच्या माध्यमातून हार आणि जीत यांच्यामधले एक एक धाव कमी करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडनं होताना पाहायला मिळतोय. मात्र मिळाली गेलेली प्रत्येक धाव ही मात्र लाख मोलाची ठरेल वेंगुर्ला संघासाठी. समीकरण बदलले. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15ची गरज आपल्याला पाहायला मिळते. बघूया काय होईल. 7 मध्ये 15 धावा बनवल्या जातील का एका एंडने वेंगुर्ले संघासाठी. योगेश आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंड वरती. परत एकदा चेंडू पायावरती जाऊन आदळतो. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. हा ना सिच्युएशन वरती चाललेला हा कॉल आणि ही लेग बायच्या स्वरूपातील एक धाव या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. मात्र मॅच मात्र ही दोन्ही संघांसाठी आता मात्र थोड्या प्रमाणावरती ऑन होताना पाहायला मिळते. एका साईडने जर आपण पाहिलं तर मात्र आपण पाहतो मोरगाव संघ जो या फ्रेंडशिप मोरगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना ऍडव्हान्टेज त्यांच्या बाजूने येते. तर 7 विकेटचं पतन आता मात्र स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे अर्थात 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूंवरती गरज असेल ती मात्र 14 धावांची. 6 चेंडू 14 धावा. एका दुसरा जर मोठा हिट मोठा धमाका या षटकावरती होतोय तर या मॅचला एकदा एका बाजूने आपण पाहिलं तर मात्र श्री सातेरी वेंगुर्ला संघ विजय होताना पाहायला भेटेल. मात्र सुरुवातीच्या एखाद दुसऱ्या विकेट्स किंवा एखाद दुसरा चेंडू जर निर्धाव जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतवरती झाला तर मात्र या मॅच मध्ये आपल्याला विजेता देखील होताना पाहायला भेटेल तो मात्र फ्रेंडशिप मोरगावचा संघ. मात्र ह्या संपूर्ण मॅच मध्ये आनंद मात्र खूप घेतला जातोय कारण शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना कोण जिंकेल हे सहजासहजी ठरणार नाहीये. सूर्य अस्ताला जाताना चाललाय. चला जरा लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या मोरगाव संघ आपल्याला विनंती असेल. आणि मंडळाकडे जर कार्यकर्ते असतील तर कृपया आपल्याला विनंती आहे त्या आपण सीमारेषेपर्यंत जावा. थळंबाचा नसेल. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकावरती आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज गौरव. पहिला चेंडू मोठा हिट आला योगेशच्या बॅटमॅनना. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल का. मात्र पोहोचला तरी चेंडू हातामध्ये समाविष्ट करेल का. विकी आपल्याला पाहायला भेटत होता. विकी हा चेंडूपासून दूर राहतोय. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव पूर्ण झाली आहे आणि तिसऱ्या धावेसाठी हा कॉल मैदानाच्या आतवरती चाललेला. हा ना असं सिच्युएशन मैदानाच्या आतवरती चाललेलं. मात्र तोपर्यंत 2 धाव घेणं पसंत केले. चेंडू 5 बाकी आहेत आणि 5 ला गरज आहे 12 धावांची. एक मोठा फटका या मॅचला रंगेदार घेऊन येईल. योगेश आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्ग वरती गौरव देखील आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने मात्र शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली आहे. परत एकदा आणि त्यानंतर दंडी गुल झालीये. दुसऱ्या चेंडूवरती टांगा पलटी घोडे फरार. आलाय अजून एक देवीचषकाचा विकेट नंबर 8 पाहता डीजे दर्शनच्या साथीने. रुपेश नवीन बॅटर मैदानाच्या आतवरती एंटर करतायत. हळूहळू आता मात्र 4 चेंडूंवरती 12 धावांची गरज. 2 मोठे फटके हा सामना संपेल.
परत एकदा रुपेश आणि रुपेशच्या बॅटमॅनना समोरच्या दिशेने मॅचला ठेवले जिवंत. मजा येणार आहे कारण रुपेश स्ट्रायकिंग एंडवरती आहे. समोरच्या दिशेने जसा बाण सुटावा तसा चेंडूने प्रवास केलाय. बघताना बघता चेंडूचा प्रवास एका टप्प्याचं उल्लंघन करत सीमा रेषा पलीकडे आलाय. देवळी चषक 2025 दमदार घ्या चौकार. बदलेल समीकरण बदलेल. आता 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूंना गरज आहे ती आता मात्र 8 धावांची. रुपेशने प्रॉमिस दाखवलंय वेंगुर्ला संघाच्या बाजूने प्रतिनिधित्व करत असताना. कालच्या दिवसामध्ये फलंदाजी भेटली नाहीये मात्र आज मिळाली आहे फलंदाजीचा चान्स. तर हा चान्स का सोडावा. परत एकदा पुढे परत आलिक्य दाखवलं जातं त्यावर ते मात्र हा चेंडू आलाय निर्धाव. 2 चेंडू 8 धावांची गरज. रुपेशने जे प्रॉमिस दाखवलंय त्याला मात्र संपूर्णपणे नंतरच्या चेंडूला प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज गौरव यांनी. मात्र बघावं लागेल 2 चेंडू 8 धावा. आपण पाहतो आहोत तोपर्यंत 1 धाव तर पूर्ण होईल. फेकी चेक करावी लागेल. तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाली आहे. आता मात्र या स्पर्धेची नियमावली आपण जी आहे तीच असणार आहे. कंपल्सरी चेस बायच्या स्वरूपाने 1 धाव आहे म्हणजे एक खराब चेंडूची प्रतीक्षा मैदानाच्या आतवरती करावी लागेल आणि त्यानंतर षटकार तुम्हाला ठोकावा लागेल कारण एका चेंडूमध्ये 7 धावा कंपल्सरी चेस आहे नियमावली या स्पर्धेची आणि तीच बाकी राहील. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला दिगंबर पाहायला मिळत आहेत. दिगंबरच्या बॅटमॅनना येईल का तो एक प्रॉमिसिंग फटका. मात्र तोपर्यंत गौरव एक जर खराब चेंडू अंबई मैदानाच्या आतमध्ये टाकतोय तर मात्र या मॅचला मजा येईल. मात्र ते रिस्क तो घेणार नाहीये. त्याला माहिती आहे सहजासहजी 40,000 रुपये चालत येत आहेत. चमचमणारं चषक चालत येत आहे तर का मी खराब चेंडू चाकू आणि का मी या ठिकाणी एक षटकार खाऊ. 2025 दिल्ली चषक आपण पाहतो आजमावतो श्रीदेव वेटा मैदानाच्या मैदानावरती आणि पहिल्या पर्वाचा पहिला विजेता ठरतोय तो मात्र फ्रेंडशिप मोरगाव संघ. खूप खूप अभिनंदन. थोडा वेळ देऊया. नाचायच्या मूडमध्ये आहेत. दर्शन तुझ्याकडनं गाण्याची अपेक्षा आहे.